नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी व्हिजन हब या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये घरकुल लाभार्थ्यांची यादी पाहणार आहोत, जी आपण 2024ला काही जणांनी मोबाईलमधून आणि काही जणांनी ग्रामसेवकातर्फे सर्वे केलेला होता. तर तुम्हाला त्या यादीमध्ये तुमचं नाव आले आहे का? घर बसल्या अवघ्या 2 मिनिटांमध्ये तुमची यादी चेक करायची आहे. तर कशी चेक करायची आपण आज व्हिडिओत पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम तुम्हाला गुगलला यायचं आहे. गुगलला आल्यानंतर PMAYG.nic.in हे सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर तुम्हाला इथं सर्वप्रथम तुम्हाला एक वेबसाईट दिसेल बघा, PMAYG. यावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं उजव्या हाताला 3 लाईन्स दिसतील बघा मित्रांनो. इथं 3 लाईन्सला क्लिक करायचं आहे आणि आवाज सॉफ्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली 3 ऑप्शन दिसतील, डाटा एंट्री, रिपोर्ट आणि FTO ट्रॅकिंग. तर या तिन्हीपैकी तुम्हाला मधातलं ऑप्शन क्लिक करायचं आहे, रिपोर्ट. यावरती क्लिक करायचं आहे. हे तुम्हाला असा इंटरफेस दिसतच असेल, पूर्ण मेनू येत असेल तुमच्यासमोर. तर तुम्हाला सर्वात खाली स्क्रोल करायचं आहे आणि खालून 2 नंबरला सोशल ऑडिट रिपोर्ट आहे का, त्यामध्ये 2 ऑप्शन आहेत बघा, बेनिफिशियरी डिटेल्स फॉर व्हेरिफिकेशन आणि सोशल ऑडिट रिपोर्ट. तर त्यामध्ये 1 नंबरला क्लिक करायचं आहे, बेनिफिशियरी डिटेल फॉर व्हेरिफिकेशन. यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही इथं माहिती मागेल. मी काही पर्सनल भाग असल्यामुळे थोडा ब्लर करत आहे, तुम्हाला वाचून दाखवतो मी. तर तुम्हाला सर्वप्रथम तुम्हाला इथं स्टेट निवडायचं आहे मित्रांनो. तुमचं जे काही स्टेट असेल, स्टेट सिलेक्ट करायचं आहे, महाराष्ट्र वगैरे. नंतर तुम्हाला तुमचा डिस्ट्रिक्ट निवडायचा आहे, म्हणजे तुमचा जिल्हा कोणता आहे ते सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा तालुका कोणता आहे जिल्ह्यामध्ये ते सिलेक्ट करायचं आहे मित्रांनो. परत त्यानंतर तुम्हाला त्या तालुक्यामध्ये तुमचं गाव कोणतं आहे ते गाव पण सिलेक्ट करायचं आहे. गाव सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे इसवी सन मागेल बघा मित्रांनो. तुम्हाला कुठल्या इसवी सनमध्ये तुम्ही फॉर्म भरला होता, तुम्ही कुठल्या इसवी सनचे मध्ये तुमची यादीत नाव आले. तर आपण सर्वप्रथम बघा, आपण 2025-26 या इसवी इयरवरती क्लिक करूया आणि सबमिट क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली स्कीम मागेल बघा. तर स्कीम साठी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण यावरती क्लिक करायचं आहे आणि सर्वात शेवटी तुम्हाला सबमिट बटन दिसेल. त्या सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. तर तुम्हाला बघा इथे यादी आलेली आहे मित्रांनो. खाली तुम्हाला इथं डाउनलोड एक्सेल, डाउनलोड PDF करून तुम्ही यादी पाहू शकता. तर मी डाउनलोड PDF, तुम्हाला डाउनलोड PDF या बटनावरती क्लिक करून PDF डाउनलोड करायची आहे. तर PDF ओपन करूया बघा आपण. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला इथे PDF ओपन झालेले दिसतच आहे. इथे नाव पूर्ण तुमची इन डिटेल असेल. खूप ऑनलाईन यादी आलेल्या आहेत. जर तुमचं या यादीमध्ये नाव दिसत नसेल किंवा तुमची यादी तुमच्या गावची दिसत नसेल, तर तुम्ही तुमच्या जवळच्या ग्रामपंचायतीमध्ये जावा. तुमची जे काही ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायतमध्ये याद्या आलेल्या आहेत आणि ग्रामसभेमध्ये मंजूर करायचं आहे. म्हणजे ज्याचं यादीमध्ये नाव आलेलं आहे ते यादी पाहून त्यांनी ग्रामसभेमध्ये तुमचं घरचं आहे, पक्का आहे का कच्चं आहे ते पाहून ते मंजूर करणार आहेत आणि अंतिम मंजुरी हे ग्रामसभेतून भेटणार आहे. तर तुम्हाला जर ऑनलाईन दिसत नसेल यादी तुमची, तर तुम्ही 100% तुमची यादी ग्रामपंचायतला आलेली आहे. ग्रामसेवकाला जाऊन भेटा, तुम्हाला तुमची यादी मिळून जाईल आणि तुमचं नावही भेटेल. तर धन्यवाद मित्रांनो. जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला आपल्या जवळच्या मित्रांसोबत शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आपले ज्याचे लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे. माहिती आवडली असेल तर व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.